नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे मार्गदर्शक. गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता येणार. पालकमंत्री आबिटकर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे मार्गदर्शक आहेत. यापूर्वी त्यांचे मार्गदर्शन घेतले, यापुढे घेणार आहे. त्यातूनच गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असा दावा करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार सतेज पाटील यांना सोमवारी प्रतिउत्तर दिलं. पाटील यांनी महायुतीचे जिल्ह्यातील नेते कमकुवत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना गोकुळमध्ये लक्ष घालावे लागत असल्याची टीका केली होती. याबाबत विचारता आबिटकर म्हणाले, सतेज पाटील यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. याबाबत आपल्याला काय म्हणायचं नाही. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे महायुतीचे नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकेच्या निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे आणि ते मिळत राहणार आहे असं सांगत गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका महायुतीचीच राहिली आहे. गोकुळमध्ये दूध उत्पादक शेतकरीच महायुतीच्या केंद्रस्थानी राहील असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी लवकरच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांची युती होईल. पुढील नियोजन बैठकीपूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उशिरा झाल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुका लांबल्या असल्याचे आबिटकर म्हणाले. राज्यातील महामंडळाच्या युक्त्याही लवकरच होतील असंही त्यांनी सांगितलं. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.